नमस्कार शेतकऱ्यांनो. आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी अपडेट जाणून घेणार आहोत. या अपडेटमुळे लाखो शेतकऱ्यांना थेट 6,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण हे पैसे सर्वांना मिळणार नाहीत. मग कोणाला मिळणार, कधी मिळणार आणि काय अट आहे? चला सविस्तर पाहूया. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांनो, मोठी खुशखबर, 6,000 रुपये एकत्र जमा होणार. ते कसे? खालीलप्रमाणे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे 20वा, 21वा आणि 22वा हप्ता थांबला होता, त्यांना आता हे तिन्ही हप्ते एकत्रित 6,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे 20वा हप्ता 2,000 रुपये, 21वा हप्ता 2,000 रुपये, 22वा हप्ता 2,000 रुपये, एकूण 6,000 रुपये. कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे थांबले होते? अनेक शेतकऱ्यांचे पैसे अचानक बंद झाले होते. यामागची मुख्य कारणे: खाते सस्पिशियस म्हणून चिन्हांकित, एका कुटुंबात जास्त लाभार्थी, जमीन नोंदी लँड सीडिंगमध्ये अडचण, ई-केवायसी पूर्ण नसणे, माहिती मिसमॅच, पीक पेरा किंवा फेरफार. सरकारने काय केलं? राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून खालील प्रक्रिया केली. शेतकऱ्यांची भौतिक पडताळणी, फिजिकल व्हेरिफिकेशन, फार्मर आयडी ॲग्रीस्टॅग तपासणी, जमीन नोंदणी पडताळणी, कुटुंबातील लाभार्थी तपासणी. जे शेतकरी या सर्व तपासणीत पात्र ठरले त्यांनाच आता पैसे मिळणार आहेत. पैसे कधी येणार? अधिकृत माहितीनुसार 1. पुढील काही दिवसांतच खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. 2. थेट डीबीटीद्वारे पैसे येणार. नमो शेतकरी योजनेचाही फायदा. पीएम किसान सोबतच महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेचे थांबलेले पैसेसुद्धा पुन्हा सुरू होऊ शकतात. म्हणजेच दुहेरी फायदा मिळण्याची शक्यता. महत्त्वाची सूचना: 23वा हप्ता धोक्यात. आता एक टेन्शन वाढवणारी बातमी. पुढील 23वा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांना मिळेल: 1. ज्यांचा फार्मर आयडी तयार आहे. 2. ज्यांची ॲग्रीस्टॅग नोंदणी पूर्ण आहे. फार्मर आयडी नसेल तर हप्ता थांबू शकतो. शेतकऱ्यांनी काय करावे? 1. फार्मर आयडी त्वरित काढा. 2. ई-केवायसी पूर्ण करा. 3. जवळच्या CSC किंवा पंचायत कार्यालयात तपासणी करा. जमीन नोंदी अपडेट ठेवा. निष्कर्ष: पात्र शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. थांबलेले 6,000 रुपये एकत्र मिळणार. पण पुढील हप्त्यासाठी नियम कडक झाले आहेत. तुमच्या खात्यात 6,000 रुपये आले का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.